हा कॅन्सर हा वाढणारा रोग आहे, त्याच्याशी लढा द्यायचा तर तो अशाच उपायांनी देता येतो. बाकीचे अजून 2 ट्रीटमेंट उपचार सांगत दोन मी होती. तुला हो, सांगू हो, पुढचे. हो. सो टार्गेटेड थेरपीचं हे ग्लिव्हेक आहे ना, तेवढं यश दुसऱ्या ह्यांना नाही मिळालं. म्हणजे टार्गेटेड म्हणजे काय, तर ते जे म्युटेशन, तो जो बदल आहे तो ओळखून त्याच्या विरुद्ध औषध करायचं, त्याला टार्गेट लक्ष्य थेरपी, ते लक्ष्य करायचं. पण बाकीचे नाही तेवढे यशस्वी झाले, कारण CML हा रोग असा होता की त्याच्यात एकच म्युटेशन होतं, एकच बदल झाला होता. बाकी वेळेला ह्या पेशी इतक्या हुशार असतात की समोरचा रस्ता बंद झाला हायवे तर त्या मागच्या रस्त्याने वाढतात, कळलं ना. तर तेवढं, पण तरीसुद्धा आज खूप टार्गेटेड थेरपी उपलब्ध आहेत, त्यांचा उपयोग होतो. पण मी जेव्हा म्हणते की इतका यशस्वी नाही झाला म्हणजे CMLमध्ये संपूर्ण बरा होतो, तेवढं नाही झालं. मग ते होत असताना अजून एक ट्रीटमेंट किंवा उपचार पद्धती आली आहे जिचं तुम्ही खूप नाव ऐकत असाल, कारण सध्या ती सगळ्यात पुढे, ती म्हणजे इम्युन थेरपी किंवा प्रतिक्षमता. तू मगाशी बोलता बोलता पटकन बोललीस की कोणीतरी असतो त्याला औषध दिलं आणि तो बरीच वर्ष जगतो. तर आमचे जे प्रेसिडेंट कार्टर होते तेव्हाही खूप वयस्कर होते, 80मध्ये, आणि त्यांना अतिशय वाईट त्वचेचा कॅन्सर झाला, ज्याला मेलेनोमा म्हणतात, आणि त्याला मेटास्टिसिस झाला होता, पसरला होता. त्यानं 2015मध्ये इम्युन थेरपी म्हणजे प्रतिक्षमता थेरपीचं औषध दिलं. ते आजही 9 वर्षांनी जिवंत आहेत. विचार कर. तर प्रतिक्षमता थेरपी म्हणजे काय, तर खूप लोकांना प्रश्न पडला, विशेषतः शास्त्रज्ञांना, डॉक्टरांना, की आपल्या शरीराकडे ही ताकद आहे ना, की काही पण शरीराला योग्य नाही, घातक असं आत आलं तर त्याला फाईट करायचं, ते मारून टाकायचं. मग हा एवढा मोठा गोळा वाढतोय, ह्याला का नाही मारत? दुसरीकडे काही असे चमत्कार झाले, सो कॉल्ड चमत्कार झाले होते, की एक माणूस होता, त्याला खूप मोठा गोळा होता, काहीतरी कॅन्सरची गाठ होती, पण त्याला खूप ताप आला आणि तो निघून गेला. तर पण हे कळत नव्हतं, म्हणजे मागे पुढे करत त्यांना कळत नव्हतं की हे जे आहे शरीराची शक्ती, तिचा काही उपयोग करता येईल का कॅन्सरच्या विरुद्ध, पण मार्ग मिळत नव्हता. जेव्हा टेक्नॉलॉजी पुढे पुढे गेली तेव्हा मग लक्षात आलं की 2 गोष्टी होतात. एक म्हणजे कॅन्सरच्या पेशी स्वतःभोवती एक कवच निर्माण करतात. मग त्या ज्या मारणाऱ्या पेशी असतात त्या पेशीने जास्त करून टी म्हणजे टायगर, टी सेल्स असतात रक्तामधल्या, त्या टी सेल्सना ओळखता येत नाही, किंवा ते त्याला काहीतरी असे रिसेप्टर्स बनवतात की त्यांना विरोध करतात. तर हे लक्षात आल्यानंतर आता जी औषधं आहेत ना, त्या औषधांनी पुष्कळ क्रांती केली आहे, कारण ती औषधं आता सरळ त्या पेशींपर्यंत जाऊन ते आवरण आहे, कवच आहे, ते भेदून त्यांना मारू शकतात. ही झाली प्रतिक्षमता थेरपी. 1-2 व्हॅक्सिन पण आहेत आपल्याकडे. HPV तुला नक्की माहिती असेल, मुलींकरता आहे. नंतर डिटेक्शनमध्ये म्हणशील तर मॅमोग्रॅम आहे, कोलोनोस्कोपी आहे, जे भारतात नसलं तरीसुद्धा साधं म्हणजे रक्त आहे का आपल्या फिसिसमध्ये म्हणजे संडासात किंवा पॅप्समियर, हे सगळं स्तन आपल्याला तपासता येतात बायकांना. पॅप्समियरचं खूप खूप मोठं काम आहे. हे सगळे जिथे उपलब्ध आहेत लोकांनी वापरायला पाहिजे. शेवटचं एक मी तुला सांगते, जी आत्ता सगळ्यात म्हणजे सगळ्यात प्रगत उपचार आहेत, त्याला म्हणतात CAR-T थेरपी. CAR-T थेरपी. टी म्हणजे त्या टी सेल्स करता. ह्याच्यात काय झालं, पुन्हा फिलाडेल्फियाचं आहे जिथे मी काम केलं आहे, UPennला. तर एक 10-12 वर्षापूर्वी ह्या शास्त्रज्ञांनी आणि डॉक्टरांनी काय केलं की त्या मुलगी होती, तिला अतिशय वाईट ल्युकेमिया होता आणि ती अगदी म्हणजे तिच्या बाबतीत काही फारशी आशा नव्हती. काय केलं असेल तर त्या रक्ताच्या म्हणजे कॅन्सरच्या पेशी घेतल्या आणि त्या मुलीच्या टी सेल्स घेऊन त्यांनी त्याला हे केलं, एकमेकांना दाखवलं की हा तुमचा हे आहे, काय म्हणतो, दुश्मन म्हणजे वैरी आहे, या पेशींना आणि मग त्या टी सेल्स ट्रेन केलेल्या परत घातल्या. मग त्या टी सेल्स बाहेर वाढवल्या पण नाहीत ग, त्यांना फक्त एक्सपोज केलं आणि त्यांना परत घातलं. तर त्याच्यानंतर त्या टी सेल्स आता त्यांना ओळखता यायला लागल्या, ह्या कॅन्सरच्या पेशी. आणि त्याच्यानंतर ती मुलगी अत्यंत आजारी झाली, माहिती आहे तुला, म्हणजे युद्ध झालं ना हां, अतिशय. म्हणजे तुला माहिती आहे कोविडमध्ये औषध दिलं ते कुठलं स्टॉर्म म्हणायचो आपण, एनिवे तुला कळतं मी काय म्हणते, ते इतकं वाईट झालं.
आणि त्याच्यातून ह्यानी फक्त सपोर्ट दिला त्या मुलीला, सपोर्टिंग थेरपी, की जे काय होईल ते होईल. आणि जेव्हा ती पोरगी त्याच्यातून बाहेर आली, जवळजवळ मृतप्राय झालेली, ती आज कॉलेजमध्ये शिकते, तिचा ल्युकेमिया गेला. एकदम बरी झाली. तर ही मुलांच्या बाबतीत, मुलांच्या ल्युकेमियाच्या बाबतीत ही थेरपी अत्यंत प्रभावी आहे. पण तू एक डॉक्टर आहेस, तू विचार कर की हा ड्रग नाही आहे, हे औषध नाही आहे बाजारात जाऊन घ्यायचं. प्रत्येक पेशंट बाय पेशंट, एक एक रोगी घेऊन, त्याच्या सेल्स घेऊन, ते करून, किंमत अफाट. ते सोड, तू किमतीचं तू सोड. पण दुसरं असं आहे की हे सगळ्या कर्करोगाच्या बाबतीत यशस्वी नाही होत. माझ्या माहितीत दुसरी एक मुलगी होती, तिला ब्रेनचा एक कर्करोग होता. त्यांनी ही कार्टी थेरपी करून पाहिली, पण तिला नाही फायदा झाला. का नाही झाला हे मी तुला मगाशी जी हत्तीची गोष्ट सांगितली तसे, की आपल्याला खूप काही माहिती नाही आहे गं. आणि मला तेच वाटतं की माझं काम काय आहे एक संशोधक म्हणून, की लोकांना जे माहिती नाही ते सांगायला पाहिजे, खोटं नाही सांगायचं कधी. हे या गोष्टी आज आपल्याला सिद्ध करून माहिती झाल्या आहेत. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.